नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। ते सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, गगनचुंबी इमारतींचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा, गगनचुंबी इमारतींचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा विद्यार्थी, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। बघा, गगनचुंबी इमारतींचं शहर असे न्यूयॉर्क या शहराला म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा, मध्यरात्री सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, मध्यरात्री सूर्यांचा देश असे नॉर्वे या देशाला म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा, गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, तर युक्रेन या देशाला गव्हाचं कोठार असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, लोणी नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, लोणी या नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, लोणी नदीचं उगमस्थान हे आरवलिया पर्वतामध्ये आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? बघा, ब्रह्मपुत्रा ही एक महत्त्वपूर्ण नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। ब्रह्मपुत्रा ही नदी गुवाहाटी या शहरामधून ती वाहणारी एक प्रमुख नदी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न बघा, अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? बघा, अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेचा सुद्धा सन 1400 बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। सन 1492 मध्ये कोलंबसने अमेरिका या खंडाचा शोध हा लावला होता। बघा, पुढचा प्रश्न बघा, हिंदी अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, हिंदी अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना हिंदी अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। क्रमांक 10 बघा, सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली? बघा, सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली होती? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। लॉर्ड हॉर्डिंग्ज यांनी सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी ही जाहीर केलेली आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, गदर ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना? बघा, गदर ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे?
बघा विद्यार्थी मित्रांनो, गदर ही संघटना लाला हरदयाळ यांनी स्थापन केलेली ती एक महत्त्वपूर्ण संघटना आहे। पुढचा प्रश्न बघा, अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? अल हिलाल। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, मौलाना आझाद यांनी अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र हे काढलेलं आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्र हे काढले? बघा योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्र ही काढलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, योगी अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र हे काढलेलं आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा, राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन बघा 21 मे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा पुढीलपैकी कोणती? बघा जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा पुढीलपैकी कोणती भाषा आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, इंग्रजी ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे। पुढचा प्रश्न बघा, गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, प्रश्न कोणी चुकायचं नाही। गोबीचे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर चीन या देशामध्ये गोबीचे वाळवंट आहे। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, लिटिल गर्ल या नावाने बघा लिटिल गर्ल हे पुढीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव? बघा लिटिल गर्ल हे पुढीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? लिटिल गर्ल। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, मोनिका आथरे या खेळाडूचं लिटिल गर्ल हे टोपण नाव आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक कुटुंब दिन तर 15 मे या दिवशी जागतिक कुटुंब दिन असतो। पुढचा प्रश्न बघा, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन बघा या संघटनेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन बघा यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, इटली या देशामध्ये FAOचं या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा, भारतीय घटना परिषदेचे बघा संविधानिक सल्लागार पुढीलपैकी कोण? भारतीय घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार पुढीलपैकी कोण होते? बघा विद्यार्थी मित्र प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, भारतीय घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, सर BN राव हे भारतीय घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते। बघा प्रश्न पुढचा बघा, सन 1848 मध्ये लोकहितवादींची शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आली? बघा सन 1848 मध्ये लोकहितवादींची शतपत्रे पुढीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करण्यात आली होती? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा लोकहितवादींची शतपत्रे हे प्रभाकर या वर्तमानपत्रामधून ती प्रकाशित करण्यात आली होती। पुढचा प्रश्न बघा, मुंबई येथे शारदा सदन ही संस्था पुढीलपैकी बघा मुंबई या ठिकाणी शारदा सदन ही संस्था पुढीलपैकी कोणी सुरू केली होती? मुंबई या ठिकाणी शारदा सदन ही संस्था पुढीलपैकी कोणी सुरू केली? तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था सुरू केलेली आहे। बघा प्रश्न क्रमांक 23 बघा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा डोंगरीच्या तुरुंगामधील आमचे 101 दिवस हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। बघा गोग आगरकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, वीरेश लिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना ही स्थापन केली? बघा वीरेश लिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये पुढीलपैकी कोणती संघटना ही स्थापन केली होती? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, संघ संस्कारम योगम या ठिकाणी या नावाची संघटना त्यांनी स्थापन केली होती। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामधले पहिले समाजसुधारक पुढीलपैकी कोण? महाराष्ट्र राज्यामधले पहिले समाजसुधारक पुढीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून
सांगायचं आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पुढीलपैकी कोणी फडकावला? बघा भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणी फडकावला होता? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, सन 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी? मराठीमधली पहिली कादंबरी बघा यमुना पर्यटन या नावाची कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बघा बाबा पदमनजी यांनी यमुना पर्यटन या नावाची कादंबरी ही लिहिलेली आहे। बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार बांधण्यात आले होते? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार मुंबई या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर सन 1911 या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे बघा भारताचं प्रवेशद्वार मुंबई या ठिकाणी बांधण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 29 बघा, भारतामध्ये रस्त्याची घनता सर्वात कमी पुढीलपैकी कोणत्या सर्वात कमी रस्त्याची घनता पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर जम्मू बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये रस्त्याची घनता सर्वात कमी आहे। पुढचा प्रश्न बघा, गुरु शिखर हे पर्वत शिखर बघा खालीलपैकी कोणत्या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर आहे? बघा गुरु शिखर हे पुढीलपैकी कोणत्या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर आहे? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। गुरु शिखर हे अरवली या पर्वतामध्ये ते सर्वात उंच शिखर आहे। पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोण बघा राष्ट्रपतींची निवड पुढीलपैकी कोण करतात? बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, राष्ट्रपतींची निवड पुढीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, संसद म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभा आणि विधानसभेमधील सर्व निर्वाचित सदस्य। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 32 बघा, हिंदी अर्थकारण जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? बघा प्रश्न झाला होता, तर न्यायमूर्ती रानडे हे हिंदी अर्थकारण जनक म्हणून ओळखले जातात। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशामधलं कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशामधलं कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणाऱ्या देशामधलं 9व्या क्रमांकाचं ते राज्य आहे। बघा 1 मे सन 1962 या दिवसापासून महाराष्ट्राने पंचायत राजाचा स्वीकार हा केलेला आहे। तर पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे राज्य देशामधलं पहिलं राज्य आहे। पुढचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडचा कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? बघा ग्रामपंचायत सचिव म्हणजे ग्रामसेवक पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? तर वर्ग 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न, हिराकुंड हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात? बघा हिराकुंड हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, हिराकुंड हे धरण महानदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रेरीज आणि स्ट्रेप्स हे प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये येतात? बघा प्रेरीज आणि स्ट्रेप्स हे प्रदेश पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये येतात? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा प्रेरीज आणि स्ट्रेप्स तर समशीतोष्ण या प्रदेशामध्ये येणारे हे प्रदेश आहेत। पुढचा प्रश्न बघा, संकेतार्थी वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा आपल्यासमोर 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी आपल्याला संकेतार्थी वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पाऊस पडला तर हवेमध्ये गारवा येईल या ठिकाणी संकेतार्थी या ठिकाणी वाक्य राहील। बघा प्रश्न क्रमांक 39 बघा, पुढील वाक्याच्या ठिकाणी आपल्याला पुढील वाक्याच्या ठिकाणी प्रयोग ओळखायचा। बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर हे वाक्य कर्तरी या प्रयोगाचं हे वाक्य आहे।
पुढचा प्रश्न बघा, भारताचा पहिला महासंगणक पुणे या ठिकाणी कोणत्या संस्थेने तयार केला? भारताचा पहिला महासंगणक पुणे या ठिकाणी कोणत्या संस्थेने तो तयार केला होता? विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला जो महासंगणक आहे तो सीडॅक या कंपनीने तो तयार, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, सीडॅक या कंपनीने पहिला महासंगणक तो तयार केला होता. पुढचा प्रश्न बघा, चांदी या मूलद्रव्याचं रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, चांदी या मूलद्रव्याचं रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणतं आहे? चांदी. तर Ag हे चांदी या मूलद्रव्याचं रासायनिक सूत्र आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्युत शक्ती कोणत्या एककामध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील, वॅट या एककामध्ये विद्युत शक्ती ही मोजतात. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी बघा सेल्युलोज हा मुख्य, बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर लाकडामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत होते? बघा मानवी शरीराचे तापमान कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून समतोल राखण्यास मदत होते? बघा हायपोथॅलेमस ग्रंथी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न, रसायनाचा राजा असे पुढीलपैकी कोणाला रसायनाचा राजा असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? रसायनाचा राजा, बघा रसायनाचा राजा असे सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे हिवताप होतो? बघा खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे हिवताप होतो? बघा हिवताप ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे, प्लाझ्मोडियम या जीवाणूमुळे हिवताप होतो. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा वारंवारितेचं एकक पुढीलपैकी कोणत्या? वारंवारिता यांचं एकक पुढीलपैकी फ्रिक्वेन्सी, बघा हर्ट्झ हे वारंवारितेचं एकक आहे. पुढचा प्रश्न बघा, अधोरेखित शब्दाचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? क्रियापदाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा अधोरेखित, बघा कोणत्या? आजारी माणसाला आता थोडे बसवते. बघा अधोरेखित या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा आजारी माणसाला आता थोडे बसवते. बघा शक्य क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे हे वाक्य आहे, या वाक्याच्या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा. बघा आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, माझ्याहून तो 7 वर्षांनी मोठा आहे. अधोरेखित शब्दाची आपल्या या ठिकाणी विभक्ती ओळखायची. बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे, ऊनहून. बघा पंचमी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, भाषिक तत्वावर बघा निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणत्या? भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य, तर आंध्र प्रदेश राज्य भारतामध्ये भाषिक आधारावर निर्माण झालेलं ते पहिलं राज्य आहे. पुढचा प्रश्न बघा, लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण सर्वात जास्त पुढीलपैकी कोणत्या मर्यादेमध्ये प्रमाण असते? बघा लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण कोणत्या मर्यादेमध्ये सर्वात जास्त असते? हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा जांभी मर्यादेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण हे सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न बघा, दियोगो गार्सिया हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरामधलं बेट आहे? बघा दियोगो गार्सिया हे बेट कोणत्या महासागरामधलं बेट आहे? तर हिंदी या महासागरामधलं बेट आहे. पुढचा प्रश्न बघा, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग पुढीलपैकी कोणता आहे? बघा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग पुढीलपैकी कोणता? तर पॅन अमेरिकन महामार्ग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून
सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न, एका वर्षासोबत चालू घडामोडीचे PDF, सराव पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF दिल्या जातील.